सिंह राशींच्या माझ्या सर्व भाग्यवान, तेजस्वी आणि वीर बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक असा नवा मार्ग दाखवणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण तुमच्या आयुष्यात दुःखाचे, कष्टाचे आणि चिंतेचे जे काळे ढग गेल्या अनेक वर्षांपासून जमा झाले होते, ते आता कायमचे दूर होऊन तुमच्या नशिबाची एक सोनेरी आणि देदीप्यमान पहाड उजाडणार आहे. आणि येणारी वटपौर्णिमा तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक ऐतिहासिक, चमत्कारिक आणि अत्यंत सुखद कलाटणी देणार आहे, याची मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून 100% खात्री देतो. वटपौर्णिमा हा केवळ पतीच्या उदंड आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी व्रत करण्याचा सण नाही, तर हा काळ संपूर्ण निसर्गातील सकारात्मक ऊर्जेचा, ब्रह्मांडीय शक्तीचा आणि ग्रहांच्या महाबदलाचा एक अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ काळ असतो. आणि नेमका याच काळाच्या आधी सिंह राशींच्या लोकांच्या कुंडलीत ग्रह ताऱ्यांची अशी काही अद्भुत आणि विलक्षण युती घडणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंधार क्षणात नष्ट करून टाकेल. सिंह राशीचा स्वामी स्वतः ग्रहांचा राजा, जगाला प्रकाश देणारा आणि ऊर्जेचा महास्त्रोत असलेला सूर्यदेव आहे. आणि जेव्हा या सूर्यदेवाची प्रखर, तेजस्वी आणि राजेशाही ऊर्जा वटपौर्णिमेच्या या त्रिलोकी पवित्र वातावरणाशी आणि विशिष्ट अनुकूल ग्रहस्थितीशी जोडली जाते, तेव्हा एक प्रचंड मोठा महाभाग्य राज्ययोग तुमच्या कुंडलीत सक्रिय होतो, जो तुम्हाला शून्यातून विश्वाची निर्मिती करण्याची ताकद देतो. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या भयंकर मानसिक त्रासातून जात होता, रात्रीच्या रात्री जागून काढत होता, प्रत्येक कामात अगदी शेवटच्या टप्प्यावर येणारे अडथळे, नशिबाची एका टक्क्यानेही साथ न मिळणे आणि ज्यांच्यावर जीव ओळून टाकला अशा अगदी जवळच्या लोकांकडून झालेली घोर फसवणूक, या सगळ्यामुळे तुमचा जो आत्मविश्वास पूर्णपणे खचला होता, तो आता पुनरुज्जीवित होणार आहे. कारण काळ बदलतोय आणि तुमच्या नशिबाचे चक्र आता पूर्ण वेगाने फिरू लागले आहे. करिअरच्या आणि रोजगाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर नोकरी करणाऱ्या सिंह राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरेल. कामाच्या ठिकाणी जे लोक आजवर तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमचे कौतुक करतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या व्यवस्थापन कौशल्यावर खुश होऊन तुम्हाला नवीन मानाच्या आणि मोठ्या जबाबदाऱ्या सोपवतील. आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती, अडकलेली ट्रान्सफर किंवा पगारवाढ या वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर थेट तुमच्या पदरात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करतात, मग तो अगदी छोटा किराणा दुकान असो वा एखादा मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लॉट असो, त्यांच्या व्यवसायात अचानक अशी काही तेजी येईल की गिऱ्हाईकांची गर्दी सांभाळताना तुमचे हात थकतील. रखडलेले जुने व्यवहार आणि मोठे सरकारी टेंडर वेगाने मंजूर होतील आणि नवीन व्यावसायिक भागीदारीतून तुम्हाला मार्केटमध्ये प्रचंड मोठा आर्थिक नफा आणि नवीन ओळख मिळण्याचे संकेत ग्रहांचे राजे देत आहेत. पैशांच्या बाबतीत जी चणचण तुम्हाला रोजच्या आयुष्यात भासत होती, ज्या कर्जाच्या डोंगरामुळे आणि व्याजाच्या वेळंख्यामुळे तुमच्या रात्रीची झोप उडाली होती, ती परिस्थिती आता पूर्णपणे पालटणार असून धनागमन वेगवेगळ्या आणि अनपेक्षित मार्गाने होईल. तुमचे जुने अडकलेले, बुडालेले किंवा एखाद्याने फसवून घेतलेले पैसे अचानक कोणत्याही वादाशिवाय परत मिळतील आणि तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल आणि समाजात डोके उंचावून जगाल. कौटुंबिक जीवनात गेल्या काही काळापासून जे कडू वाद, मालमत्तेचे वाद आणि संशयाचे गैरसमज निर्माण झाले होते, ते वडाच्या झाडाप्रमाणेच मजबूत, विशाल आणि प्रेमळ नात्यात बदलतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पराविषयी आपुलकी आणि आदर वाढेल. घरामध्ये आनंदाचे, समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल, जे तुम्हाला जगातील सर्वात मोठा मानसिक दिलासा देऊन जाईल. वैवाहिक जीवनाचा विचार केला तर वटपौर्णिमेचा हा पवित्र सण सिंह राशींच्या जोडप्यांसाठी साक्षात अमृत ठरणार आहे. पती पत्नीमधील जुने सगळे हेवे दावे, कोर्टाची प्रकरणे, इगो प्रॉब्लेम आणि तणाव कायमचे संपुष्टात येतील. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये खूप मोठे यश मिळेल, ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब सुखावून जाईल आणि तुमच्या दोघांमधील प्रेम, जवळीक आणि विश्वास पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढेल. जे तरुण तरुणी बऱ्याच काळापासून प्रेमसंबंधात आहेत आणि ज्यांच्या लग्नात जातीचे, समाजाचे किंवा घराण्याचे मोठे अडथळे येत होते,
त्यांच्या प्रेमाला आता दोन्ही बाजूच्या घरच्यांची अधिकृत संमती मिळेल आणि विवाहाचे सणाई चोगडे अत्यंत वेगाने आणि थाटामाटात जुळून येतील. गुरुजी म्हणतात की सूर्यदेवाची कृपा ही कधीच विनाकारण कोणावर होत नाही. ती कृपा मिळवण्यासाठी आधी मनातील अहंकार आणि गर्व पूर्णपणे बाजूला ठेवावा लागतो. सिंह राशींच्या जातकांनो, तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची जी जन्मजात शक्ती आहे ती शक्ती जेव्हा विनयाने आणि करुणेने वापरली जाते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने राजयोग ठरते. गुरुजी सांगतात की ज्या व्यक्तीच्या मुखातून सूर्योदयाच्या वेळी आदित्य हृदयस्त्रोताचा एक श्लोक तरी उच्चारला जातो त्याच्या आयुष्यातील अडथळे सूर्यकिरणासोबत विरून जातात. म्हणून या वटपौर्णिमेच्या पवित्र काळात रोज सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण करून मनोभावे नमस्कार करा. हीच खरी सूर्य साधना आहे जी तुमच्या नशिबाचे दार उघडेल. आरोग्याच्या आघाडीवर सुद्धा सिंह राशीला या काळात निसर्गाचा मोठा वरदान मिळणार आहे. जे लोक दीर्घ आजारांनी, मानसिक नैराश्याने किंवा अज्ञात व्याधींनी त्रस्त होते त्यांच्या प्रकृतीत अत्यंत चमत्कारिक आणि डॉक्टरांनाही थक्क करणारी सुधारणा होईल. जुन्या शारीरिक वेदना कमी होतील आणि तुमच्या शरीरात एक नवीन चैतन्य, ताकद आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला स्वतःला प्रत्यक्षाने जाणवेल. या सर्व अद्भुत आणि सकारात्मक बदलांमुळे तुमचा जो आत्मविश्वास एका काळ्या अंधारात कुठेतरी हरवला होता तो आता इतका प्रचंड वाढेल की तुम्ही जगातील अत्यंत कठीण प्रसंगांनाही हस्तमुखाने तोंड द्याल आणि समाजात, राजकारणात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची एक वेगळीच प्रतिष्ठा, वलय आणि मान सन्मान निर्माण होईल. पण माझ्या सिंह राशींच्या वीर मित्रांनो, विधात्याचा एक नियम आहे की जेव्हा दिवस चांगले येतात तेव्हा काही गोष्टींची अत्यंत काटेकोर काळजी घ्यावी लागते. म्हणून या काळात तुम्ही अति उत्साहाच्या भरात, गर्वाच्या भरात किंवा भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणताही मोठा आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण तुमची एक छोटीशी घाई तुमची संपूर्ण मेहनत पाण्यात घालवू शकते. तुमच्या आजूबाजूला, अगदी तुमच्या मित्रमंडळीत किंवा नातेवाईकांमध्ये काही असे गुप्त शत्रू सध्या सक्रिय आहेत जे वरवर तुमचे हितचिंतक असल्याचे नाटक करतात, तुमच्या चांगुलपणाची स्तुती करतात, पण पाठीमागून तुमच्या यशावर प्रचंड जळतात आणि तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थाने रचून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अशा गोड बोलणाऱ्या, कपटी आणि विषारी लोकांपासून तुम्हाला स्वतःला 4 हात लांब ठेवायचे आहे आणि तुमच्या भविष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या योजना, पैशांचे व्यवहार कोणाशीही शेअर करायचे नाहीत. योग्य वेळी शांत डोक्याने आणि योग्य निर्णय घेणे ही सिंह राशीची खरी ओळख आणि ताकद आहे. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा नवीन कामाची सुरुवात करताना नीट विचारपूर्वक सर्व फायदेशीर बाजू तपासून आणि घरातील अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच पाऊल पुढे टाका. लक्षात ठेवा, सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि राजा कधीही परिस्थितीसमोर किंवा छोट्या मोठ्या संकटासमोर आपले गुडघे टेकून रडत बसत नाही. त्यामुळे भूतकाळात तुमच्यासोबत कोणी कितीही वाईट केले असो तो विचार आता कायमच्या डोक्यातून काढून सोडून द्या. कारण हा येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासाठी आला आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रामाणिक कष्टाचे 100% फळ देव देणारच आहे. या वटपौर्णिमेला तुमच्या सिंह राशीचे हे भाग्य अधिक पटीने तीव्र करण्यासाठी, घरातून दारिद्र्य कायमचे हाकलण्यासाठी आणि सर्व ग्रहांचे अत्यंत शुभ फळ मिळवण्यासाठी एक अत्यंत हटके, दुर्मिळ आणि प्रभावी पारंपरिक, तांत्रिक, धार्मिक उपाय तुम्हाला करायचा आहे जो कोणीही सामान्यतः सांगत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सर्व महिला वडाची पूजा करून घरी परततील त्यानंतर भर दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या आधी तुम्हाला एका जुन्या वडाच्या झाडापाशी जायचे आहे. त्या झाडाची जी पारंबी जमिनीला स्पर्श करून जमिनीतील रुजलेली असेल त्या पारंबीची हळद, कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे पूजा करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करा. प्रार्थना झाल्यानंतर त्या वडाच्या झाडाची माफी मागून त्या जिवंत पारंबीचा अगदी छोटासा तुकडा 1 इंचापेक्षा लहान एखादा नवीन ब्लेडने किंवा साधनाने कापून घ्या. हा तुकडा घरी आणून तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ठेवून त्यावर गंगाजल आणि कच्चे दूध अर्पण करून तो स्वच्छ करा. त्यानंतर त्यावर अष्टगंध किंवा लाल चंदनाचा टिळा लावा. आता हा पवित्र पारंबीचा तुकडा एका छोट्या लाल रंगाच्या रेशमी किंवा सुती कापडात बांधा आणि त्यावर ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. ही तयार झालेली सिद्ध पोटली तुमच्या कपाटातील गुप्त लॉकरमध्ये, तुम्ही व्यवसाय करत असाल त्या तुमच्या मुख्य कॅश बॉक्समध्ये ठेवून द्या.
वडाचे झाड जसे शेकडो वर्षे शेकडो वादळांना झेलूनही अक्षय अमर आणि समृद्ध राहते, अगदी त्याचप्रमाणे हा उपाय केल्यावर तुमच्या घरातील पैसा, ऐश्वर आणि समृद्धी कधीही संपणार नाही आणि तुमच्या 7 पिढ्यांना पैशाची कमतरता भासणार नाही. हा अत्यंत चमत्कारिक उपाय तुमच्या सिंह राशीसाठी कुबेराचा द्वार उघडणारा ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. मला पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे की हा दुर्मिळ उपाय आणि ही वटपौर्णिमा तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख, अखंड समृद्धी, राजेशाही वैभव आणि उदंड निरोगी आयुष्य घेऊन येईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला हे अत्यंत सखोल राशी भविष्य हा आगळा वेगळा उपाय मनापासून आवडला असेल, तर तुमच्या मनाला कुठेतरी आशेचा किरण देऊन गेला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच न विसरता एक सुंदर लाईक करा. आपल्या या चॅनलला अत्यंत हक्काने आत्ताच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील असेच अत्यंत महत्त्वाचे आणि दुर्मिळ व्हिडिओ तुम्हाला रोज सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि गर्वाने जय सूर्यदेव आणि जय वटस्वामिनी माता लिहायला अजिबात विसरू नका. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहो. धन्यवाद आणि तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.